नमस्कार सज्जन हो. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राचा आढावा आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जन्मापूर्वीची वारकरी संप्रदायाची स्थिती आणि महाराष्ट्राची एकूण परिस्थिती याबद्दलचा विचार या व्हिडिओमध्ये आपण विस्ताराने पाहणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संत साहित्यात जगद्गुरू तुकाराम महाराजांचं महत्त्व अनन्यसाधारण अशा पद्धतीचं राहिलेलं आहे. विशेषतः वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर माऊलींनी घातला आणि कळसा स्थानी जर कोण विराजमान झाले असतील तर ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज होते. आणि म्हणून संत बहिणाबाईंनी जी रचना सांगितली की ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, आणि या रचनेचा शेवट तुका झालासे कळस, अशा पद्धतीनं या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी जर कोण विराजमान झाले असतील तर ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज होते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तो काळ अशा पद्धतीचा आहे की ज्या कालावधीमध्ये जात व्यवस्था मोठ्या प्रमाणावरती बोकाळलेली आपल्याला बघायला मिळते. आणि याच कालावधीमध्ये विविध जातीतले संत झालेले आपल्याला पाहायला मिळतात. महार जातीमधून चोखामाळा संत चोखामेळांचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो. संत सावता माळी, संत सेना नावी आहेत, संत गोरोबा कुंभार आहेत. शिंपी समाजामध्ये संत नामदेव महाराजांचा जन्म झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जाती व्यवस्थेमध्ये जन्माला येऊन या संतांनी खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन करण्याचं काम त्या कालावधीमध्ये केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. खरं तर असं म्हटलं जातं की 13व्या शतकामध्ये आध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचं काम जर खऱ्या अर्थानं कुणं केलं असेल तर ते संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा या संतांनी केलेलं होतं, जे की आज आपण संसदीय लोकशाहीच्या संबंधाने विचार करतो. परंतु आध्यात्मिक लोकशाही त्या कालावधीमध्ये निर्माण करण्याचं काम या संतांनी केलं. ही गोष्ट आपण प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे. या कालावधीमध्ये संत जनाबाई आहेत, संत सोयराबाई आहेत, संत निर्मळाबाईंसारख्या संत कवयित्रींनी देखील या ठिकाणी लेखनाच्या माध्यमातून स्त्री सबलीकरणाचं काम मोठ्या प्रमाणावर केलेलं दिसून येतं. संत जनाबाई म्हणाले की डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, या प्रकारचं उद्गार त्यांनी काढलेले आहेत. आणि मी आता कोणाला भीत नाहीये, मी आता ईश्वराला शरण गेलेली आहे आणि त्यामुळं आता मला कोणाची भीती वाटत नाहीये, अशा प्रकारे स्त्रीमुक्तीचा उद्गार याच कालावधीमध्ये संत जनाबाईंसारख्या संतांनी काढलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून 12व्या शतकाच्या शेवटी आणि 13व्या शतकाच्या प्रारंभापासूनच लोकाभिमुख स्वरूप मला असं वाटतं की या साहित्याला, संतांच्या साहित्याला प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि या कामी संत ज्ञानेश्वर माऊलींचं, संत नामदेव महाराजांचं, संत चोखोबांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान राहिलेलं आपल्याला दिसून येतं. यादवांचा काळ महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला आपल्याला दिसून येतो. याला कालावधीमध्ये धर्माचं स्वरूप हे संकुचित स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कर्मकांडापुरताच धर्म या ठिकाणी अस्तित्वात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि यामुळं बहुतांश लोक हे धर्मांतर करत असतानाचं चित्र आपल्याला या यादवकालीन च्या व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या कालावधीमध्ये ब्राह्मणी वर्चस्व मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या कालावधीमध्ये जे काही ज्ञान साठवणारे ग्रंथ आहेत, ज्ञान देणारे जे ग्रंथ आहेत, हे सगळे ग्रंथ संस्कृत भाषेतनं लिहिले गेलेले आहेत. आणि ज्याचा फायदा केवळ ब्राह्मण समाजापुरता मर्यादित राहिला. बहुजन समाजाला या ग्रंथाचं ज्ञान घेण्याचा कुठलाही अधिकार त्या कालावधीमध्ये प्राप्त झालेला नव्हता. पहिल्यांदा संस्कृत मधलं हे ज्ञान प्राकृतामध्ये, विशेषतः मराठीमध्ये आणून सर्वसामान्य माणसांच्यासाठी प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, असं जे आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या आरतीच्या निमित्तानं म्हटलं गेलेलं आहे ते अगदी खरं आहे.
हे काम जर कोणी केलं असेल तर संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींनी केलं. भगवद्गीतेसारखा अत्यंत महत्वाचा ग्रंथ जो संस्कृतमध्ये होता त्याला श्रीमद भगवद्गीते वरची टीका ग्रंथ म्हणून आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वरी हा मराठीमध्ये ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथातल्या मराठीबद्दल अभिमानानं माऊली म्हणाले की माझा मराठाची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. या पद्धतीनं प्राकृतामध्ये मराठीमध्ये संस्कृतातलं बंदित असलेलं ज्ञान आणण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल, ताटी उघडण्याचं काम जर कोणी खऱ्या अर्थानं केलं असेल ज्ञानाची, तर ती माऊलींनी केलं आणि म्हणूनच या अर्थानं त्यांना वारकरी संप्रदायाचा पाया घातला असं आपल्याकडे जे म्हटलं जातं ते या अर्थानं आपण निश्चित लक्षात घेतलं पाहिजे. या कालावधीमध्ये सामान्य माणसं ही ज्ञानापासून वंचित राहिलेली आहेत आणि वृत्तवैकल्याच्या नादी लागलेले आपल्याला दिसून येतात. अनेक वृत्तवैकल्य करत हे आपलं जीवन जगत असताना आपण पाहतोय. आणि मग अशा अवस्थेमध्ये या लोकांचं मन घडविण्याचं काम आपण केलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात घेऊन या काळातल्या मी ज्यांचा उल्लेख यापूर्वी केला त्या संतांनी समाज मन घडविण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. मग त्यात संत नामदेवांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून असेल किंवा कीर्तनाच्या माध्यमातून ते म्हणाले नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. या पद्धतीने अभंगातून असेल, कीर्तनाच्या माध्यमातून असेल, सर्वसामान्यांना व स्त्रियांना तथा शूद्रांना भक्तीचं क्षेत्र खुलं करून देण्याचं काम, अत्यंत महत्वाचं काम संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी केलेलं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मी आत्ताच उल्लेख केला ज्ञानेश्वर माऊलींनी देखील या कामी खूप मोठं काम केलेलं आपण पाहतो आहोत. याच कालावधीमध्ये अत्यंत दलित समाजामध्ये जन्माला आलेले संत चोखामेळा यांनी देखील आपल्या विविध रचनांच्या माध्यमातून स्वतःचं दुःख मांडण्याचा प्रयत्न त्या रचनांच्या मधनं केलेला आहे आणि त्याचबरोबर सामाजिक विषमतेवर कठोर प्रहार करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. विटाळाच्या बद्दलची त्यांनी जी आपल्या रचनांच्या मधनं मांडलेली कैफियत आहे किंवा त्याबद्दलची केलेली जी व्याख्या आहे ती खरोखरच मला असं वाटतं की अंतर्मुख करायला लावणारी आहे. आणि म्हणून स्वतःचं दुःख आपल्या रचनातनं मांडत मांडत सामाजिक विषमता पांडुरंगाच्या माध्यमातून मांडण्याचं काम संत चोखामेळांनी देखील त्या काळात केलेलं अत्यंत महत्वाचं काम आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून संत चोखामेळांनी सर्वसामान्यांच्या दुःखाला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यानंतरचा जो काल येतो त्या कालावधीमध्ये संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या रचनांच्या माध्यमातून समाजाला एक विधायक दिशा देण्याचं काम केलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की या कालावधीमध्ये इस्लामी सत्ताधीशांचा छळ यतदेशीय लोकांच्या वरती मोठ्या प्रमाणावर चाललेला होता. धर्म मार्तंडांच्या द्वारे देखील सर्वसामान्य माणसांना जाचामध्ये अडकविलं गेलेलं होतं. एकीकडं मुस्लिम सत्ताधाऱ्यांचा छळ, दुसरीकडं या ठिकाणचे जे काही धर्म मार्तंड आहेत त्यांच्याकडनं रूढी परंपरांच्या नावावरती केला जात असणारा छळ. अशा दुहेरी छळामध्ये इथला सर्वसामान्य बहुजन मला असं वाटतं की अडकला गेला होता, पिचला गेलेला होता आणि याच्यातनं कुठंतरी बाहेर काढणं गरजेचं होतं. आणि हे काढण्याचं काम संत नामदेव, संत ज्ञानदेव आणि संत चोखामेळा आणि त्यानंतर संत एकनाथांसारख्या, संत जनाबाईंसारख्या संतांनी केलेली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर ब्राह्मणेतर आणि राजश्रेय नसलेले जे लोक आहेत, राजश्रेयात्तर हे दोन प्रकारचे जे लोक आहेत, या दोन प्रकारच्या म्हणजे ज्यांना राजाचाही आश्रय नाही आहे, जे ब्राह्मण नाही आहेत, अशा लोकांची जगण्याची स्थिती ही खूप हालाकीची झालेली होती सर्वच बाबतीमध्ये. आणि मग अशा चित्र या कालावधीमधल्या संतांनी याची देही याची डोळा त्यावेळेला बघितलेला आपल्याला दिसून येतो. अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर वाढली होती. मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं की जातीयतेचं स्तोम जाणीवपूर्वक त्या काळातल्या राजकर्त्यांनी असेल, ब्राह्मण समाजाने असेल वाढवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून समाज हा जाती जातींच्या मध्ये विखंडित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून संपूर्ण समाजामध्ये या पद्धतीची एक विषमता जातीच्या नावावरती एक तटबंदी निर्माण केलेला आपल्याला
या कालावधीमध्ये पाहायला मिळतात. आणि मग याच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे, त्यासाठी विविध समाजामध्ये संत जन्माला आले, ज्याचा उल्लेख यापूर्वी मी आपल्या समोर केलेलाच आहे. आणि अशा कालावधीमध्ये पुढे चालून संत एकनाथांच्या नंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा जन्म महाराष्ट्रामध्ये होतो. आणि आपल्याला माहिती आहे की संत तुकाराम महाराजांची भाषा ही कधी मवाळ राहिलेली आहे त्यांच्या साहित्याची, तर कधी ते विद्रोहाची भाषा देखील वापरताना दिसतात. आणि म्हणून तर प्रसिद्ध विचारवंत साळुंके सरांनी तुकाराम महाराजांच्या बद्दलचं जे पुस्तक लिहिलं त्यामध्ये ते विद्रोही तुकाराम असं म्हणतात. तुकाराम महाराज हे विद्रोही आहेत. अनेक प्रकारचे विद्रोह त्यांच्या साहित्याचा अभ्यास केल्यानंतर, त्यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही आहेत. आणि म्हणून त्या काळामधला जो समाज अनाचारी बनलेला आहे, खोटारडेपणानं घेऊन जगतो आहे, स्वार्थ आपल्या उराशी बाळगून हा समाज आपलं जीवन जगतो आहे, भोंदू साधूंची खूप मोठी टोळीची टोळी या समाज व्यवस्थेमध्ये सामान्य माणसांचं शोषण करताना दिसून येते आहे. साधकही स्वार्थी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोक आळशी झालेले आहेत, अपमतलबी झालेले आहेत, अपमतलबी पौराणिक इथं पाहायला मिळत आहेत. आणि यामुळं हा सगळा समाज पोखरला गेलेला आहे. समाज कसा झालाय तर पोखरला गेलेला आहे. आणि मग अशा समाजाला जर मूळ स्थानावर आणायचं असेल तर त्यांच्यासाठी तीक्ष्ण उत्तर आपल्या हातात घेऊन म्हणून म्हणतात ना, आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे, शब्दची प्रयत्ने यत्न करू, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, आणि शब्दे वाटू धन जन लोका. हे शब्दाचं शस्त्र हातामध्ये घेतात तुकाराम महाराज. आणि या सगळ्या मला असं वाटतं की ज्या काही समस्या आहेत, ज्या अपप्रवृत्ती आहेत, त्या खोडून काढण्याचं काम प्रामाणिकपणे करताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून महाराज म्हणाले, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, नाही भीडभार तुका म्हणे साना थोर. आता अशा वेळेला भीडभाड बाळगून चालणार नाहीये. हा लहान आहे, हा मोठा आहे, हा उच्च जातीचा आहे, हा कनिष्ठ जातीचा आहे, यांच्याबद्दल मी कसं बोलू, यांना कसं काय मी अशा भाषेमध्ये बोलू, असा विचार न करता बुडतही जन न देखवे डोळा, येतो कळवाळा म्हणून या भावनेतनं संत तुकाराम महाराजांनी काही ठिकाणी स्पष्टपणे आपल्या रचनांच्या मधनं लिखाण केलेलं आपल्याला दिसून येतं. ही गोष्टही इथे या परिस्थितीच्या अनुषंगानं हे सगळं लेखन आलंय, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. खरं तर संतांची शिवी ही ओवी झाली कारण त्यांचं अंतकरण शुद्ध होतं. आपली ओवी शिवी होते कारण आपण फक्त उच्चारापुरतेच सुधारक असतो, आपल्या अंतकरणामध्ये ते पावित्र्य नसतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला मी यापूर्वीच सांगितलं की त्या काळातला समाज हा परकीय सत्ता आणि सामाजिक विषमतेला कंटाळलेला होता. एकीकडे तर मुस्लिमांची, इस्लाम धर्माची परकीय सत्ता आपल्यावर होती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजामध्ये विषमता मोठ्या प्रमाणावर फैलावलेली होती. आणि या दोन्हींच्या गोष्टींच्यामुळं सर्वसामान्य माणूस धर्मांतर करायला लागलेला होता. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन संत तुकाराम महाराजांनी जीवन मूल्यांना नवा अर्थ देण्याचा प्रयत्न आपल्या रचनांच्या मधनं केलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जीवन मूल्यांना एक नवीन अर्थ दिला गेला पाहिजे, कारण समाज आता सामाजिक विषमतेमुळं, परकीय सत्तेच्या गुलामीमुळं कुठेतरी आपलं स्वत्व गमावत चाललेलं आहे, आपला धर्म सोडतोय आणि धर्मांतर करायला लागलेला आहे. तेव्हा त्यांना कुठेतरी त्यांच्यात स्वत्व निर्माण करणं, स्वाभिमान निर्माण करणं गरजेचं आहे. ही गोष्ट त्या काळातल्या संतांच्या विशेषत्वाला लक्षात आली. त्यातले त्या संत तुकाराम महाराजांनी ही गोष्ट हेरली आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी जीवन मूल्यांना नवा अर्थ देण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांचे कार्य समाजाला वैचारिक, नैतिक, आध्यात्मिक बळ देणारं ठरलेलं आहे. आणि समाजाला उन्नत करण्याचं काम आपण तुकाराम महाराजांच्या सगळ्या रचना आज तर असा एकही क्षण आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसत नाहीये की ज्या क्षणाला संत तुकाराम महाराजांच्या एखाद्या रचनेचा किंवा महाराजांचा उल्लेख महाराष्ट्रात केला जात नसावा. रात्रंदिन प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणाला तुकाराम महाराजांच्या रचनांचा आणि तुकाराम महाराजांचा गौरवोद्गारानं उल्लेख कुठे ना कुठे होताना आपल्याला दिसतो. एवढा मोठा परिणाम महाराजांनी आपल्या रचनांच्या द्वारे केलेला पुढच्या पिढ्यांच्या वरती दिसून येतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.
त्या काळामध्ये मुस्लिम राजवटीकडनं अनेक मुस्लिम राज्यकर्त्यांनी मूर्ती फोडण्याचं काम, हिंदूंच्या मूर्ती फोडण्याचं काम केलेलं आहे. अनेक देवळे लुटण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे. अनेक बायका पोरांना गुलाम बनवण्याचं काम देखील त्या कालावधीमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. समाजाची अस्मिता नष्ट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी हे इस्लामी राज्यकर्ते त्या कालावधीमध्ये करत होते. तशामध्येच काही भोंदू साधूंचा सुळसुळाट झालेला होता. काय असतं की अशा संकटाच्या वेळेला माणूस संकटानं ग्रस्त झाला की तो ईश्वराला शरण जातो आणि मग ईश्वराला शरण गेला आणि त्याची अगतिकता लक्षात आली की त्याचा गैरफायदा घेणारे काही भोंदू साधू त्या कालावधीमध्ये निर्माण होत असतात. तसेच काही भोंदू साधू त्या कालावधीमध्ये निर्माण झालेले होते, जे सर्वसामान्यांचा छळ, सर्वसामान्यांचं शोषण धर्माच्या आणि देवाच्या नावावरती करत होते. ही गोष्ट जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या लक्षात त्या कालावधीमध्ये आलेली आहे. ही गोष्ट इथं आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतली पाहिजे. ज्येष्ठ श्रेष्ठ, श्रेष्ठ कनिष्ठ या प्रकारचा भेदभावही त्या काळातल्या समाजव्यवस्थेमध्ये होती की हे उच्चवर्णीय, हे कनिष्ठ, हे म्हणजे देवाच्या डोक्यापासून जन्माला आलेले, हे म्हणजे देवाच्या पायापासून जन्माला आलेले आहेत. अशा पद्धतीच्या श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या भावना त्या कालावधीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये मला मनामध्ये घर करून बसलेला आपल्याला दिसून येतात. अज्ञान वाढलेलं आहे, अंधश्रद्धा वाढलेली आहे, नवस सायस मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. आणि ही सगळी स्थिती तुकाराम महाराज त्या कालावधीमध्ये स्वतः डोळ्यांनी पाहत आहेत. आणि मग कुठलाही संवेदनशील मनाचा, जगाच्या कल्याणाची कळकळ असणारा माणूस याबद्दल लेखन केल्याशिवाय राहत नाही. आणि या सगळ्या गोष्टींकडे बघूनच तुकाराम महाराजांच्या या सगळ्या रचना झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. रूढी, परंपरा, प्रथा याबद्दल महाराजांनी ज्या ज्या काही समाजाच्या उन्नतीसाठी महत्वाच्या आहेत त्या सोडून ज्या समाजाला अधोगतीकडे घेऊन जाणारे आहेत, समाजाला आणखीन अज्ञानी, आणखीन दरिद्री बनवणारे आहेत, अशा रूढी, प्रथा, परंपरांचा विरोध महाराजांनी त्या कालावधीमध्ये केलेला आपल्याला दिसून येतोय. त्या कालावधीतल्या समाज व्यवस्थेमध्ये स्वार्थ मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. लोभ मोठ्या प्रमाणावर त्या समाज व्यवस्थेतल्या लोकांच्या मध्ये आपल्याला दिसून येतोय. मग तो सत्तेचा लोभ असेल, मग तो पैशाचा लोभ असेल. त्या कालावधीमध्ये हेवे दावे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. अरेरावी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. अनिती आणि एका अर्थाने दुर्गुणाची श्रीमंती समाज व्यवस्थेमध्ये सर्वत्र पसरलेली महाराज आपल्या डोळ्यांनी पाहतात. हे देखील आपण त्या कालावधीतलं चित्र या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. भ्रष्ट, ढोंगी, पुराणिक त्या कालावधी निर्माण झालेले आहेत. समाजामध्ये अशा भ्रष्ट आणि ढोंगी पुराणिकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि या सगळ्यांच्याकडनं महाराष्ट्रातल्या बहुजन समाजातलं खूप मोठ्या प्रमाणावर राजकीय आणि धार्मिक दोन्हीही माध्यमातून शोषण केलं जात आहे. ज्या कालामध्ये संत तुकाराम महाराजांचा जन्म होतोय त्या पूर्वीची किंवा त्या सुरुवातीच्या काळातली ही सगळी परिस्थिती आपण महाराजांचं चरित्र पाहण्यापूर्वी लक्षात घेणं गरजेचे आहे. गोसावी असतील, संन्यासी असतील, जोगी असतील, जंगम असतील इत्यादी भोंदू साधू समाजास तापदायक ठरत आहेत. आणि एका अर्थानं भोंदू गुरूंनी सारा समाजच पोखरून काढलेला आहे. स्वतःला गुरु म्हणायचं, काही शिष्य निर्माण करायचे, स्वतःचं पोट भरून घ्यायचं, ज्याच्यातनं समाजाची उन्नती व्हावी, खरोखरच त्या शिष्याला ज्ञान मिळावं, शिष्याचा उद्धार व्हावा, हा दृष्टिकोन त्या गुरुच्या ठिकाणी नाहीये. तर स्वतःचा विकास कसा होईल, स्वतःची तुंबडी कशी भरून घेता येईल, असे ढोंगी गुरूंचं प्रमाणही त्या कालावधीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतंय. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून अस्थैर्यामुळं लोकांचं मनोबल खचू लागलेलं आहे. काय समाज व्यवस्थेमध्ये जिथं तिथं अस्थिरता दिसते, कुठेच स्थैर्य नाही आहे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये जावं, धर्माच्या क्षेत्रामध्ये जावं तर तिथं देखील शोषण सुरू आहे. राजकीय क्षेत्रामध्ये तर परकीय सत्तेच्या अंमलाखाली जीवन जगावं लागतंय. आणि म्हणून सर्वत्र अस्थैर्य आणि अस्थैर्यच पाहायला मिळत आहे. आणि म्हणून लोक त्या कालावधीमध्ये देवाकडे वळताना आपल्याला दिसत आहेत. परंतु ढोंगी साधूंच्यामुळं गोंधळ निर्माण झालेला आहे. अशा वेळेला खरा मार्ग दावून, म्हणतात ना, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते.
अशा गोंधळलेल्या अवस्थेमधल्या माणसाला त्याच्या उद्धाराचा, त्याच्या उत्थानाचा खरा मार्ग दाखवणारा वाटाड्या किंवा मार्ग दाखवणारा आहे की नाही, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकांप्रती, माऊली जसं ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात. असं काम होणं गरजेचं होतं. परंतु त्या कालावधीमध्ये धर्माच्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक ही ढोंगी आहेत आणि त्यामुळं अशा या स्थैर्याच्या कालावधीमध्ये लोकांना म्हणावं तसं मनाला स्थैर्य लाभेल असं काही कुठेही पाहायला मिळत नाहीये. आणि मग अशा समाजाला कडे आत्मविश्वास राहत नाही. जेव्हा मनामध्ये अस्थैर्य असतं, म्हणून असं म्हणतात ना की मन चंगा तो कटोती में गंगा. मन जर स्थिर ठेवायचं असेल तर कुठं स्थिर ठेवायचं, ते मन कशानं स्थिर होतं, याला मार्गदर्शन करणारे कोणी लागतात की नाही. अस्थिरतेकडनं स्थिरतेकडे मनाला घेऊन जाण्यासाठी जे मार्गदर्शकाच्या भूमिकेतली लोक होती तीच ढोंगी होती. आणि त्यामुळं या गोंधळलेल्या मनस्थितीतल्या लोकांना आणखीनच गोंधळातलं जीवन जगावं लागत होतं. आणि म्हणून अशा लोकांना आत्मविश्वास देणं महत्वाचं होतं की नाही, तुम्ही ईश्वराची लेकरं आहात, तुमच्याकडं बल आहे की नाही, तुम्ही काही सामान्य नाही आहेत, तुम्ही ठरवलं तर तुम्ही निश्चितपणे या सगळ्या समस्यांच्या वरती विजय प्राप्त करू शकता. अशा प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करणं गरजेचं होतं. आणि मला असं वाटतं की असा आत्मविश्वास तत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण करण्याचं काम त्या त्या काळामध्ये झालेल्या संतांनी आपापल्या परीने केलेलं दिसून येतं. हे काम म्हणावं तितकं लहान आपल्याला समजता येणार नाही, कारण त्या कालावधीचा, त्या परिस्थितीचा विचार करता या सगळ्यांचा विरोध पत्करून इस्लामिक राज्य आहे तशा कालावधीमध्ये त्यांच्या विरोधामध्ये भक्तिपंथाला पुढे घेऊन जाण्याचं काम करणं इतकं साधं आणि सोपं काम नव्हतं. पण हे कठीण काम देखील म्हणजे सुळावरली पोळी म्हटले भक्ती आहे की नाही, तर ती सुळावरची पोळी मला असं वाटतं की भाजण्याचं काम, ती पोळी भक्तीची सगळ्यांच्या मनामध्ये किंवा अंतकरणामध्ये, पोटामध्ये घालण्याचं काम या संतांनी केलेलं आहे. आणि या कामामध्ये अग्रेसर राहिलेत ते संत जगद्गुरु तुकोबाराय आहेत. ही गोष्ट देखील आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. त्यांनी अशा या अस्थैर्यानं जगणाऱ्या माणसांच्या मनामध्ये, आत्मविश्वास गमावून बसलेल्या माणसांच्या मध्ये पहिलं काम जर कोणतं केलं असेल तर तुकाराम महाराजांनी आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम केलं. तुम्हाला माहिती आहे की राजे छत्रपती शिवरायांची आणि संत तुकाराम महाराजांची भेट झाल्याचा प्रसंग आता मी त्यांच्या पुढच्या चरित्राच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर त्यावेळेला राजे छत्रपतींना लढण्याची प्रेरणा कुणं दिली तर संत तुकाराम महाराजांनी दिलेली आहे. आणि म्हणून जाणते राजे शिवछत्रपती माझी जाऊंच्यामुळे जसे घडले तसे छत्रपती ना घडवण्यामध्ये या संतांचा, विशेषतः जगद्गुरु तुकोबारायांचं देखील अत्यंत महत्वाचं योगदान राहिलेलं आहे. हे मोठं काम मला असं वाटतं तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. त्या काळातल्या ढोंगी प्रवृत्तीवरती हल्ला चढवण्याचं काम तुकाराम महाराजांनी आपल्या रचनांच्या माध्यमातून केलं. नवसे सायासे पुत्र होती तरी का करणे लागे पती. ते म्हणतात की तुम्ही नवस सायस करू नका, कारण नवस सायास केल्यामुळं पुत्र होतात असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. कारण अशानं जर पुत्र होतात असती नवसानेच तर मग लग्नच करायची काय गरज होती. नुसता नवस केला, लग्न न करता आणि लेकरू झालं, असं झालं असतं ना. असं काही नसतं. तर आपण प्रयत्न केला पाहिजे. यत्न तो देव जाणावा, हे की नाही. तुकाराम महाराजांच्या प्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊली देखील म्हणाले ना की महत्वाचं काय आहे तर कर्म महत्वाचं आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. ईश्वराची पूजा काय आहे तर स्वकर्म, आपल्याला जे दिलं गेलेलं काम आहे, आपलं जे कर्तव्य आहे, जो आपला स्वधर्म आहे ते स्वकर्म आपण प्रामाणिकपणे करणं हीच ईश्वराची पूजा आहे. अशा प्रकारचा मला असं वाटतं की कार्यप्रवर्ण करण्याचं काम या संतांनी केलेलं आहे. ज्या ढोंगी प्रवृत्ती वाढलेल्या होत्या, टिळे टोपी माळा देवाचे गबाळ वागवी ओंगळ पोटासाठी,
अशा पद्धतीनं वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना भादू असं मुक्ताबाई म्हणाल्या. आणि म्हणून जर भगवा वेश धारण करणारा माणूसच जर संत म्हणायचा असेल तर तुकाराम महाराज तर म्हणाले की मग एखाद्या कुत्र्याचा रंग भगवा आहे म्हणून त्याला तुम्ही साधू म्हणणार आहात का. अशा कितीतरी ज्या समाज व्यवस्थेमध्ये चाललेले ढोंग होते, मग ते टिळे टोपी माळेच्या बद्दल असतील, वेशभूषेच्या बद्दल असतील, की जी काही गोष्टी दिसत होत्या त्याच्यावरती कडाडून प्रहार करण्याचं काम आणि हे ढोंगी प्रवृत्तीचे लखतर वेशीला टांगण्याचं काम जर कोण केलं असेल विशेषत्वानं खऱ्या अर्थानं तर ते संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि या पद्धतीनं त्यांनी लोकजागृती, लोकमानस घडवण्याचं काम, लोकप्रबोधन करण्याचं काम महाराजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. सगळ्या संतांना काय हवं होतं तर सगळ्या संतांना समताधिष्ठित समाज अपेक्षित होता. कारण तो काळ असा आहे की त्या कालावधीमध्ये माणसं जाती जातीमध्ये विभागली गेलेली आहेत. काही जातींना काही कर्म करण्याचा अधिकार आहे, काही जातींना काही गोष्टी करण्याचा अधिकारच दिला गेलेला नाहीये. ही गोष्ट संतांना मान्य नाही आहे. विशेषतः तुकाराम महाराज म्हणाले उचनीच काही नेने भगवंत तिष्टे भाव भक्त देखोनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. इथे भाव महत्वाचा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये देखील सांगितलं गेलेलं आहे की इथे जाती अप्रमाण आहे, इथं भाव महत्वाचा आहे. तुमच्या अंतकरणामध्ये भाव कसा आहे हा महत्वाचा आहे. तुमचा भाव जर चांगला असेल, तुम्ही जन्मानं चांभार जरी असलात आणि तुमचा जर भाव आणि आचरण शुद्ध असेल तर तुम्ही ब्राह्मण आहात. तुम्ही ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आला आहात, पण तुमचा भाव शुद्ध नसेल, तुमचं आचरण चांगलं नसेल तर तुम्ही ब्राह्मण नाहीये, तर तुम्ही ज्याला आपण नीच जातीमधले आहात असं समजलं गेलं पाहिजे. अशा आशयाच्या रचना देखील महाराजांच्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून सेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते खेते आपुल्या पोटासे रडती, अशा पद्धतीने जे समाज व्यवस्थेमध्ये नवसाच्या संबंधानं असेल हे की नाही, या छोट्या मोठ्या देवतां कुठे शेंदूर फासायचा, देव म्हणायचा आणि त्याची पूजा करायची, हे जे काही या माध्यमातून बहुजनांचं शोषण चाललेलं होतं, अशा या प्रवृत्तींच्या वरती महाराजांनी कडाडून मला असं वाटतं की हल्ले चढवलेले या ठिकाणी दिसून येतात. जे जे काही ढोंग समाज व्यवस्थेमध्ये होतं त्याचा पर्दाफाश करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि समताधिष्ठित समाज, सगळेच ईश्वराची लेकरं आहेत म्हणून यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची असं म्हटलं गेलेलं आहे. केवळ नर नारीच नाही तर चांडाळाही आदी करोनी सगळ्यांनाच, पशुपक्ष्यांना देखील ईश्वराची भक्ती करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं हा उच्च यालाच अधिकार, हा नीच आहे याला अधिकार नाही आहे असं म्हणता येणार नाही. अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडला. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. किती सुंदर पद्धतीनं महाराजांनी सांगितलं की हा भेदाभेद करणं. संत चोकोबा महाराजांनी देखील तेच सांगितलेलं आहे. विठ्ठलाच्या बद्दल सांगितलं की उसढोंगा परी रसनोई डंगा कर्म मेळा वगैरे सांगितले. त्या सगळ्या संतांनी अशा पद्धतीने जातीयतेचा विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. तसाच या ढोंगावरती प्रहार केला आणि बहुजन समाज जो जात जात आणि जात धर्म या नावाखाली जो विखुरला जात होता, त्या जातीयतेवरच हल्ला चढवला संतांनी आणि सांगितलं की येथे फक्त माणसाची जात महत्वाची आहे, बाकी कुठलीही जात महत्वाची नाही आहे. आणि त्यामुळं आपण सगळे पांडुरंगाच्या दरबारामध्ये समान आहोत, सारखेच आहोत. आपण पांडुरंगाची लेकरं आहोत. मग ती स्त्री असेल, मग तो पुरुष असेल, मग तो चांडाळ आधी कोणी असो, त्याला देखील तितकाच अधिकार आहे परमेश्वराची भक्ती करण्याचा जितका की उच्च जातीतल्या व्यक्तीलाही आहे. आणि या प्रकारे एक अर्थानं जी काही विषमता समाज व्यवस्थेमध्ये जातीयतेच्या नावावरती पसरली होती ती कमी करून समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचं काम मला असं वाटतं त्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं जर कुणं केलं असेल तर त्या काळातल्या या संतांनी केलेलं आहे. हा असा एकंदरीत सगळं वातावरण आपण पाहतोय की राजकीय बाबतीत, धार्मिक बाबतीत, सामाजिक बाबतीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं होतं.
आणि अशा कालावधीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा देहू या गावी जन्म होतो आणि मग जन्मानंतर महाराज त्यांचं जीवन कशा पद्धतीनं पुढे ते घेऊन जातात, त्यांचं संपूर्ण जीवन चरित्र पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर विस्तारानं ठेवणार आहे. या व्हिडिओमध्ये केवळ तत्कालीन समाजव्यवस्था, तुकाराम महाराजांच्या जन्मापूर्वीची आणि जन्मापर्यंतची एकूण सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थिती आणि तत्कालीन काळातली जी काही संत मंडळी आहे त्यांनी केलेलं कार्य याबद्दलचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. आपण हा व्हिडिओ श्रवण करावा आणि तुकाराम महाराजांना बीजच्या निमित्तानं मला असं वाटतं की विनम्र अभिवादन करावं आणि हा व्हिडिओ आपण इतरांना देखील पाठवावा. व्हिडिओमध्ये श्रवण करून त्याबद्दल जर आपल्याला काही वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्याबद्दलचं आपलं मत नोंदवावं, एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि पुढील व्हिडिओपासून आपण संत तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रावरती प्रकाश टाकणार आहोत. ते व्हिडिओ देखील आपण श्रवण करावेत एवढी नम्र अपेक्षा व्यक्त करून आज या ठिकाणी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी.